द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा ज्या आहेत तर त्या धोक्यात आलेल्या आहेत, कारण की सतत गेल्या 6 महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाचे जे तर त्या मुळ्या चोकअप झाल्या आणि थेट आपण पाहू शकतात का द्राक्ष बागेवर परिणाम झालेला आहे। आणि आता कुठंतरी धुक्याचा प्रादुर्भावसुद्धा आता वाढत आहेत, कारण की या धुक्यामुळे द्राक्षांवर जे तर ते दवबिंदू साचत आहेत आणि त्याच्यामुळं द्राक्ष बागा ज्या आहेत तर त्या कुठंतरी या खराब होत आहेत आणि त्याच्यामुळे अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च जो आहे तर तो द्राक्ष उत्पादकांना करावा लागत आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतात का जी फळधारणा जी आहे तर ती न झाल्यामुळे या ठिकाणी द्राक्ष उत्पादकांचा जो आहे तर केलेला खर्च वाया गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च म्हटल्यामुळे कुठंतरी द्राक्ष उत्पादक हा आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना भरघोस मदत करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।